काही लोक जी मुलं आहेत ती शेतकरी कुटुंबातून येतात, ग्रामीण भागातून येतात. मग त्या लोकांना असं वाटतं, की एक क्षेत्र द्यायचं म्हटलं, की खूप सारे पैसे लागणार शिकण्यासाठी. आता कुठलाही जॉब करायचा असेल तर आपलं हे अझम्पशन आहे, की तो स्टुडंट कमीत कमी ग्रॅज्युएट आहे. तो हां. अशा सर्व स्टुडंट्सला खास करून स्टुडंट्सच्या पालकांना मला हे सांगायचं आहे, की जेवढा काही खर्च आपण त्या स्टुडंटच्या ग्रॅज्युएशनवरती केलेला आहे आणि त्याची जी काही बेसिक आपण पकडू इंजिनिअरिंगची डिग्री हं. अत्यंत सामान्य कॉलेजमध्ये मी अगदी एक्सपेन्सिव्ह पुणे, मुंबईसारख्या कॉलेजमधलं म्हणतच नाही. हां. गावाकडे पण आजकाल बऱ्यापैकी कॉलेजेस आहेत, तालुका प्लेसला आहेत. जो काही त्याचा डिग्रीचा खर्च आहे ना, त्या खर्चाच्या फक्त 1 किंवा 2% खर्च फक्त या गोष्टींसाठी येतो. जेणेकरून त्या मुलाचं पूर्ण आयुष्य बदलू शकतं, त्याचं चांगलं आय-टी करियर चालू होऊन. ओके. त्याच्यामुळे खूप जास्त खर्चिक बाब आहे असं नाहीये. काही लोकांनी तसं वातावरण तयार करून ठेवलंय, की आय-टीत जायचं म्हणजे लाख, 1.5 लाख, 2 लाखाचं काहीतरी शिकायला लागतंय मगच आय-टीमध्ये जातात. तर असं नाहीये. रिॲलिटी वेगळी आहे. फक्त 1 ते 2% मॅक्स त्या डिग्रीच्या खर्चाच्या तुलनेत खर्च येतो, जो सर्वांनाहीच अगदी आरामात परवडण्यासारखा पण आहे.